परळीमध्ये तौहीद खान यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी समस्त मुस्लिम समाजाकडून या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी अशफाक मुफ्ती साहेब आहेत. साहेब, या ठिकाणी तौहीद खान यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि जो समाजामध्ये आहे तो रोष पाहायला मिळत आहे. तौहीद खानची जे निर्गुण हत्या झाली आणि जे कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्याला कसे मारण्यात आला हे ऐकून मुस्लिम समाज पेटलेला आहेत आणि परळीत नाही राज्यभरातून लोक इथे आता आम्ही सध्या तौहीद खानच्या जे घरी आहे तिथे बसलेलो आहोत. राज्यातून विविध शहरातून लोक इथे येत आहे आणि भेट घेत आहे. त्याच निमित्ताने जावेद भैया कुरेशी हे पण बीडहून आलेले आहे आणि त्यांनी हे आधार दिला की आता जे तौहीद खानची जे लेकरे आहे भविष्यात त्यांच्या शिक्षणाची आणि कोणत्याही वस्तूची जबाबदारी त्यांनी घेतली आहे आणि विविध ठिकाणहून लोक येऊन सर्व समाजात आहे, दलित समाज असो, बुद्ध समाज, हिंदू समाज, ते येऊन तौहीद खानला आणि ते निर्घृण ते झालेली हत्या आहे त्याचा निषेध करत आहेत. आणखी या ठिकाणी आपल्यासोबत सिरसाळा नगरीचे सरपंच नशीबबाई शेख आपल्यासोबत आहेत. काय सांगायचं आहे, आपण देखील या तौहीद खान यांच्या कुटुंबियांना सातवरपर भेट दिलेली आहे. खरं तर ही जी घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ह्या घटनेचा निषेध करावा तेवढं कमी आहे. आमचे बीडचे सामाजिक कार्यकर्ते जावेद भैया कुरेशी असतील किंवा ह्या क्षेत्रातले बीड जिल्हा असो किंवा मराठवाडा व महाराष्ट्रातले लोक असतील, सगळ्यांना जेव्हा ही घटना समजली आणि ही घटना जातीच्या आधारावर, समाजाच्या आधारावर आणि जातीच्या द्वेषावर झाली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. जर ही घटनाची व्हिडिओ क्लिप आली नसती किंवा हा प्रकार उघड झाला नसता तर कदाचित हा विषय बाहेर पडला नसता. परंतु मारणाऱ्यांनी जात बघून, मारणाऱ्यांनी हा मुसलमान आहे, हा लांडा आहे, त्याला मारण्याचा मला आनंद आहे अशी जी स्टेटमेंट केलेली आहे ती स्टेटमेंट अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचं कारण असं आहे की हा देश 18 पगड जाती धर्मांच्या लोकांचा देश आहे. ह्या देशात जे कोणी जातीचं विष पेरण्याचं काम करत आहे तो देशाला प्रगतीपथावरून मागं घेऊन जाण्याचं काम करत आहे. ही घटना घडली तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आता त्या तौहीद खान यांचे छोटे छोटे लेकरांना जावेद भैया कुरेशी यांनी भेट दिली. त्यांच्या घरच्यांना जावेद भैयानं धीर दिला की ही घटना घडायला नको होती. भविष्यात त्यांना जी काही अडीअडचण असेल, कोणताही विषय असेल, तर आम्ही सगळेजण त्या कुटुंबाच्या मागं आहोत. त्यांना असेल ते साथ देण्यासाठी आम्ही तयार आहोत. आमचे इथं मुफ्ती साहेब आहेत. ह्या लढाईत आता आमचे मुफ्ती साहेब असतील किंवा ह्या महाराष्ट्रातले उलमा इकराम, मौलाना, हाफिज हे जेवढे ह्या आंदोलनात आता इथून पुढं उतरतील, आम्ही ह्या विषयाचं नक्कीच आंदोलन करणार आहोत, न्याय मागणार आहोत. जावेद भैया कुरेशी ह्यांची योगायोग असा आहे की मंगळवारी एकनाथजी शिंदे साहेबांकडे त्यांना वेळ भेटलेली आहे एका कामानिमित्त. तर आत्ताच जावेद भैयांनी सांगितलं ह्या कुटुंबाला की मी त्यांना नक्कीच हा विषयावर निवेदन देईल, सविस्तर बोलेल. आम्ही राज्याचे राज्यगृहमंत्री योगेशजी कदम ह्यांना पण भेट घेऊन बोलणार आहोत आणि नक्कीच ह्या विषयाचा छडा लागला पाहिजे. आरोपी जेलमध्ये गेले पाहिजे. ह्या आरोपीची किती लोकांची संघटना आहे, किती लोकांचा समूह आहे, हे किती लोकांचा गँगवार आहे आणि हे कशा पद्धतीनं ह्या देशाचा, ह्या गावाचा, ह्या शहराचा माहोल बदलण्याचा आणि समाजात भांडणं लावण्याचं काम करतायत. असे आरोपी सुधारले पाहिजे आणि हा शहर, हा तालुका शांत राहिला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. तौहीद खान यांना न्याय भेटण्यासाठी आपली पुढील भूमिका काय राहील? अस्सलाम वालेकुम। आज परली शहर के अंदर तौहीद खान का जो मर्डर हो चुका है, ये सिलसिले में हमारा मुस्लिम समाज बल्कि यहाँ का परली शहर का नहीं, तालुके का नहीं, बल्कि पूरे राज्य भर का मुस्लिम समाज भड़ के आला है। और तौहीद खान के घर पे हर कोई मुसलमान आके मुलाकात दे रहा है और
तौहीद खान को न्याय दिलाने का काम मुस्लिम समाज रहो या हिंदू समाज रहो, सब मिलके न्याय दिलाने का काम करेंगे। और आने वाले मंगल को हम बम्बई को जाके उप मुख्यमंत्री साहब को, शिंदे साहब को निवेदन देने वाले और उनके फैमिली से मिला के उनको क्या कड़ी से कड़ी सज़ा मिले, फांसी की सज़ा मिले, ऐसा हम मुस्लिम समाज की ओर से उप मुख्यमंत्री साहब को गुजारिश करेंगे और जल्द से जल्द आरोपियों को फांसी लगे। इतना कहता हूँ, रुकता हूँ। खुदा हाफिज़। कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.